अशोक खरात प्रकरणामधली अपडेट आहे। अशोक खरातला राहता सत्र न्यायालयामध्ये हजर केल्याची माहिती समोर येते। त्याच्यामुळे आज न्यायालय नेमका कोणती कोठडी त्याला सुनावतं याकडे लक्ष आहे, कारण त्याचे वेगवेगळे प्रकरण समोर येताना दिसतात। आणि आता जमीन खरेदी घोटाळ्यामध्ये जो काही गुन्हा दाखल झालेला होता जमीन खरेदी विषयीचा, त्या प्रकरणामध्ये हजर केल्याची माहिती समोर येते आहे। जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरसीपीच्या तुकडीसह मोठ्या पोलीस बंदोबस्तात खरातला न्यायालयात हजर केलाय। राहता न्यायालयामध्ये काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान भोंदू अशोक खरात संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांची जे काही सहकारी आहेत त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे। प्रतिभा चाकणकर यांची मुख्यतः 8 तास चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरला सुद्धा चौकशीसाठी ईडीने समन्स बजावलेला आहे। तर नाशिकच्या समता पतसंस्थेमधील 4 खाती ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत आणि यातील 2 खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर आहेत। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या बहिणी आहेत आणि इतर 2 खाती या तन्मय चाकणकर जो प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा आहे त्यांच्या नावावर असल्याचं कळत आहे। तसंच एकूण 134 पेक्षा जास्त बनावट खात्यांचे हे जाळं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि या खात्यांमध्ये भोंदू खरातला नॉमिनी दाखवण्यात आल्याचाही संशय आहे। दरम्यान प्रतिभा चाकणकर ईडीच्या रडारवर कशा आलेल्या आहेत, काय प्रकरण आहे आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये मुख्य म्हणजे प्रतिभा चाकणकर या ईडीच्या रडारवर आहेत। प्रतिभा चाकणकर यांची ईडीकडून 8 तास चौकशी करण्यात आली आहे। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर ज्या माजी महिला अध्यक्ष आहेत राज्याच्या, त्यांची बहीण आहे। समता नागरी सहकारी पतसंस्थेमधील 4 खाती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आणि यांचा कनेक्शन प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत आहे। याच्यापैकी 2 खाती, जी 4 खाती संशयाच्या भोवऱ्यात आहेत त्यापैकी 2 खाती ही प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर आहेत, बँक खाती अशी माहिती समोर आली आहे। आणि दुसरी 2 खाती तन्मय चाकणकर जो प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा आहे त्यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आलेली आहे। अशा पद्धतीने या 4 जी खाती आहेत बँक खाती संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहेत। त्यांच्या संबंधी चौकशीसाठी प्रतिभा चाकणकर यांना बोलावलेलं होतं आणि 8 तास ही चौकशी ईडीने केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। आणि मुख्य म्हणजे फक्त ही 4च खाती नाही तर त्या पतसंस्थांमधील 100 पेक्षा जास्त खाती ही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहेत आणि या सगळ्यांचा संबंध भोंदू अशोक खरात सोबत असल्याची माहिती समोर आलेली आहे। खाते उघडताना भोंदू खरातचा मोबाईल नंबर वापरल्याचा संशय आहे आणि प्रतिभा चाकणकर यांचं एक सामान्य बचत खातं सुद्धा असल्याची माहिती समोर येते आहे। तर चाकणकरांचा आणखी एक स्पेशल सेव्हिंग अकाउंट सुद्धा सापडलेलं आहे। स्पेशल सेव्हिंग अकाउंट हे एफडी सारखं काम करणारं अंतर्गत कोड असलेलं खातं असल्याची माहिती आहे आणि त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येणार याकडे लक्ष आहे। प्रतिभा चाकणकर यांचं एक खातं सेव्हिंग अकाउंट सामान्य, त्याच्यानंतर दुसरं एक स्पेशल सेव्हिंग अकाउंट आहे आणि स्पेशल सेव्हिंग अकाउंट हे एफडी सारखं काम करणारं अकाउंट असल्याची माहिती समोर येते। म्हणजे जी काही रक्कम त्याच्यामध्ये जमा केली जाईल ती एफडी होते, फिक्स्ड डिपॉझिट सारखी होते आणि त्याच्यावर व्याज मिळतं। अंतर्गत कोड असलेलं हे खातं असल्याची माहिती समोर येते आणि याच्यामध्ये पुढे 2021 मध्ये सुमारे 26 लाख रुपये या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते। म्हणजे आजपासून 5 वर्षांपूर्वी तिथं 26 लाख रुपये जमा केले होते आणि 2021 नंतर पैसे हे स्पेशल अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि त्यामध्ये पुढे 2024 पर्यंत एफडी आणि एकूण व्यवहार 40 लाखांवर गेल्याची माहिती आहे। त्या खात्याचा एफडी आणि एकूण व्यवहार हा 40 लाखांपर्यंत गेला। त्यामध्ये तन्मय चाकणकर यांच्या खात्यामध्ये याच प्रकारचा व्यवहार झाल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येणार याकडे लक्ष असेल। तर प्रतिभा चाकणकर ईडीच्या रडारवर नेमक्या कशा आलेल्या आहेत तेही आपण पुन्हा एकदा बघूयात। याच्यामध्ये काही माहिती समोर येते। एक म्हणजे कॉल रेकॉर्डचा तपशील ईडीच्या तपासामध्ये उघड झाल्याचं कळत आहे आणि पुढे एप्रिल 2025 ते मार्च 2026 या एका वर्षाच्या कालावधीमध्ये 230 पेक्षा जास्त कॉल्स केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि एप्रिल 2025 ते मार्च 2026 मध्ये 200 पेक्षा जास्त मेसेजेस केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। फोन कॉल मेसेजची तपासणी सुद्धा सुरू असल्याचं कळत आहे। याच्यामध्ये फोन कॉल आणि मेसेजचे निष्कर्ष प्राथमिक टप्प्यामध्ये आल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे।
त्यामुळे प्रतिभा चाकणकर यांचा भोंदू अशोक खरात आणि त्याचे जे काही व्यवहार होते या सगळ्यांशी नेमका काय संबंध होता हे समोर येण्याची शक्यता आहे। त्यातच पुढे आपण बघितलं तर चाकणकरांवर आरोपांच्या फैरी सुद्धा झडतायत, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि अशामध्ये आता ईडीकडून प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी करण्यात आलेली आहे आणि प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर जे काही आर्थिक व्यवहार भोंदू अशोक खरातने केलेले होते त्यामध्ये वेगवेगळे आरोप प्रतिभा चाकणकर यांच्यावर केले जात असतानाच त्यांची चौकशी झाली आणि त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावल्याचं कळत आहे। तर खाते उघडल्याची किंवा वापरल्याची माहिती नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ज्या खात्यामधून लाखोंचे व्यवहार होत होते आणि ते खाते प्रतिभा चाकणकर यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावावर होते त्या खात्याविषयी किंवा त्याच्यामध्ये जे काही पैशांची देवाणघेवाण झालेली आहे याविषयी आपल्याला माहिती नाही असं प्रतिभा चाकणकर म्हणतात आणि ईडी चौकशी वेळी प्रतिभा चाकणकर यांनी हा दावा केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। तर खरातकडे धार्मिक कारणासाठी गेल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि धार्मिक कारणासाठी खरातला आधार पॅन नंबर दिला, आपला जो काही आधार कार्ड आहे आणि पॅन नंबर त्यांना भोंदू खरातला दिल्याची माहिती सुद्धा प्रतिभा चाकणकर यांनी चौकशीमध्ये दिल्याचं कळत आहे आणि आधार पॅनचा गैरवापर झाला असल्याची शक्यता चाकणकरांनी वर्तवलेली आहे। म्हणजेच प्रतिभा चाकणकर यांनी सुद्धा इतर जे भक्त होते भोंदू खरातचे ज्यांच्या पॅन कार्ड आधार कार्ड नंबरचा वापर करून वेगवेगळी खाती बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये उघडण्यात आली होती, तसंच काहीसा प्रकार प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत सुद्धा झाल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय। त्यामुळे आता सत्य नेमकं काय आहे आणि ते कधीपर्यंत बाहेर येईल ते बघावं लागणार आहे।